मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मतिमंद मुलांचा आजार बरा करण्याचे आणि भावाचं लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची 6.5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघड झालाय। एवढंच नव्हे तर मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन भोंदू बाबानं पीडित महिलेवरती वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची चटका लावणारी घटना देखील समोर आली आहे। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि महिला साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पठारे मळा पारनेर येथील रहिवासी असणाऱ्या 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा 17 वर्षाचा मुलगा अनिकेत हा मतिमंद आहे। वैद्यकीय उपचार करून देखील त्याच्यामध्ये सुधारणा होत नव्हती, तसेच शेतामध्ये पीक येऊन देखील घरामधील कर्ज फिटत नव्हतं। या दरम्यान पीडितेचा भाऊ बाळासाहेब रेपाळे याचंही वय होऊन गेलं आहे, मात्र लग्न जमत नव्हतं। कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला रुई छत्रपती येथील राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा अविनाश तरटे हे अडचणींवरती तोडगा काढतात अशी माहिती मिळाली। पीडितेनं 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबांकडे जाण्यास सुरुवात केली। यावेळी संशयित भोंदूबाबानं तुमच्या कुटुंबाला मांढर देवीच्या काळूबाईची बाधा झाली आहे, त्यासाठी होम हवन आणि पूजा करावी लागेल असं म्हटलं। मुलाच्या उपचारांसाठी 3 ते 4 लाख रुपये आणि भावाच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगून त्यानं पीडितेकडनं मुलाचे आणि भावाचे फोटो तंत्र मंत्र करण्यासाठी मागवून घेतले। सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिनं 10,000 रुपये घेतले। त्यानंतर पारनेर येथील मुख्य बाजारपेठेमधील चौधरी कॉम्प्लेक्समधील घरामध्ये काळूबाईच्या फोटो समोर होम हवन करून पीडितेला अंगारा आणि तीर्थ पिण्यास देण्यात आलं। जानेवारी 2025 ते मार्च 2026 या दरम्यान पीडितेनं गायत्री कम्प्युटर्स पारनेर यांच्यामार्फत 2,56,684 रुपये ऑनलाईन आणि एप्रिल 2026 मध्ये 2 लाख रुपये रोख असे एकूण 4,56,000 रुपयाहून देखील अधिक रक्कम राजू दिवटे याला दिली आहे। तसेच भावाच्या विवाहासाठी एकूण 1,93,530 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात उकळले। ही सर्व रक्कम पीडितेनं येस बँक फायनान्सकडून कर्ज काढून दिली होती। पैसे उकळल्यानंतर देखील मुलाच्या तब्येतीमध्ये फरक पडला नाही। दरम्यान आरोपी राजू दिवटे हा पीडितेला मांढरदेव इथे पूजेसाठी चारचाकी गाडीमधनं नेत असताना त्यानं गाडीमध्ये अश्लील वर्तन केलं। त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटवर मुलाच्या उत्तम आयुष्यासाठी माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाच्या फोटोचे तुकडे करून काळूबाईच्या कोपानं त्याला मारून टाकेल अशी धमकी दिली। मुलाच्या जीवाच्या भीतीनं पीडितेनं होकार दिला। संशयित राजू दिवटे यानं पीडितेला गुंगीचं किंवा रंगीत पाणी पाजून जानेवारी 2025 ते 1 मार्च 2026 दरम्यान तब्बल 8 ते 10 वेळा तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार केला। दरम्यान काहीही फरक न पडल्यानं जेव्हा पीडितेनं आणि तिच्या भावानं आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली। कुठेही तक्रार केली तर समाजामध्ये बदनामी करेल, सासरी नांदू देणार नाही अशी धमकी पीडितेला दिली, तर भावाला एका रात्रीमध्ये तडफडून मारून टाकेल अशी तांत्रिक धमकी देण्यात आली। भीतीच्या छायेमध्ये असलेल्या पीडितेनं अखेर आपल्या सासू सासऱ्यांना सर्व प्रकार सांगितला। त्यांनी धीर दिल्यानंतर पीडितेनं पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार, फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। नमस्कार, मी संतोष केडकर, पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन। पारनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 28/5/2026 रोजी एका महिलेने समक्ष येऊन तक्रार दिली की सन 2020 पासून आरोपी नामे राजू बन्सी दिवटे याने व त्याचा मुलगा व त्याची एक सहकारी साथीदार महिला यांनी फिर्यादी यांचा मतिमंद मुलाचा उपचार होण्यासाठी व तिच्या भावाचे लग्न होण्यासाठी देवीची पूजा करावी लागेल असे सांगून तिच्याकडून 6,60,000 रुपये रक्कम पूजा अर्चासाठी घेतली व फरक पडला नाही म्हणून महिलेने
त्यांच्याकडून पैसे परत मागितले असता तिला दमदाटी केली, शिवीगाळ केली व तिला शरीर संबंध ठेवण्यासाठी तिने नकार दिला असता तुझ्या मुलाचे व भावाचे फोटोवर तंत्रमंत्र करून तुकडे तुकडे करून मारून टाकून अशी धमकी दिली व बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले म्हणून पारनेर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीची साक्षीदार महिला आरोपी ही अटक करण्यात आली असून तिला सध्या पोलीस कोठडी रिमांड मंजूर असून तिच्याकडे तपास चालू आहे. तसेच 2 पथके तयार करून मुख्य आरोपीचा देखील शोध घेणे चालू आहे. त्याचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात येत आहे. तसेच याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारचे आपल्यासोबत काही फसवणूक झाली असेल तर पारनेर पोलिसांनी ते संपर्क साधावा. धन्यवाद. गोंधळा जास्त विषय नाही घेतला. गोंधळा म्हणलंच नाही तिथं. मला असे कोणाकून तरी माहिती कळाली होती कोरोना 2020 मध्ये. तर म्हणजे रोहित छत्रपती राजवंशी देवटे हा देवलेशी म्हणून शशिकांत राजवंशी देवटे हा त्यांचा सहकारी, शोभा अविनाश तर्टे ही त्यांची सहकारी. त्यांनी मला माझ्या मतिमंद मुलासाठी आणि भावाचे लग्न न होते त्यासाठी जात होते मी. त्यांनी मला सामानाची यादी दिली. ते म्हणले हे होम हवन करावं लागेल. त्यासाठी त्यांनी पैसे 10,000 रुपये घेतले. शोभा अविनाश तर्टे त्यांनी. ते म्हणले वर्षभर पूजा घालावी लागते होम हवन आणि त्यासाठी पैसे बी लागते. 10,000 रुपये घेतले अगोदर. त्यानंतर म्हणले वर्षभर पूजा घालावी लागेल. नंतरून त्यांनी ऑनलाईन पैसे 2,54,000 रुपये पहिल्यांदा कॅच मध्ये मारले आणि 2 लाख कॅच मध्ये दिलेले. 2 लाख 2,54,000 ऑनलाईन मारलेले गायत्रीच्या तिथून. आणि 1 लाख रुपये कॅच मध्ये दिलेले बाळासाहेब बर्यापाळे त्यांचं लग्नासाठी. 6 लाख रुपये कॅच मध्ये दिलेले त्यांना सगळे. काही ऑनलाईन मारलेले आणि काही कॅच मध्ये दिलेले. 83,000 रुपये त्यांना ऑनलाईन मारलेले. त्यांनी पैसे म्हणजे तसे दिले. पोरग नीट होईल म्हणले, तुमचा मुलगा नीट होईल. वर्षभर पूजा घातली, होम हवन केलं आणि त्यांनी मग नंतरून मी पैसे मागू राहिले. फायनान्सचं कर्ज काढून घेतलं. नंतरून काही होईना पोराचं बरं तर पैसे मागू राहिले. त्यांनी ब्लॅकमेल केलं. ते म्हणले तुझी बेआबरू घालीन, इज्जत घालीन रस्त्यावर. फोन करून बोलवायचे ते म्हणून. तेव्हा धमक्या दिल्या, शिवीगाळ केली, हाणमार केली. त्यांनी पैसे मागू राहिले होते, धमक्या द्यायचे. हा शारीरिक संबंध ठेवले 8 ते 10 वेळा. दबाव देत होते ते. फोनवर ना ब्लॅकमेल करीत होते. तुझे फोटो व्हायरस करीन, पुढे घरी सांगेन, धमके द्यायचे, ब्लॅकमेल करून बोलवायचे. त्यांनी फसवणूक केलेली माझी ना. फसून पैसे घेतले, फसून भावाच्या लग्नाचा आम्ही दाखवून फसून पैसा घेतला, फायनान्सचं कर्ज काढून. ह्याच्या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा, आमचा पैसा पाणी भेटावा. फायनान्सचं हे माझं पोरगं असं आहे मतिमंद. त्यासाठी आम्हाला आमचं पैसा पाणी भेटावं, आम्हाला सगळं न्याय मिळावा असं वाटतं ना आम्हाला. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.